नमस्कार मित्र, आज दिनांक 26 फेब्रुवारी 2026 आणि आपला शेतकरी मित्र गोकुळ भुशिंगे. आज आपण बीड जिल्ह्यातील जो सोलापूर औरंगाबाद हायवे आहे, त्या हायवेपासून एक 4-4.5 किलोमीटर अंतरावरती कुंथलगिरी हे देवीचं मंदिर आहे. आणि आपण त्या हायवेनं जात असताना कधी पण फक्त पेढे घेत असतो, दर्शनाला कोणी जात नाही. पण तो आज मी वेळात वेळ काढून आणि टाईम काढून इथे आलेलो आहे. आपण बघू शकता, हे श्री दिगंबर जैन सिद्धक्षेत्र कुंथलगिरी, जिल्हा उस्मानाबाद, तालुका भूमा आहे. मी बीड बोललो होतो, हे बीडमध्ये नाही. हे बघा, पूर्ण जुना बांधकामात केलेलं हे देवस्थान आहे. आणि ते बघू शकता आपण, श्री महावीर दिगंबर जैन मंदिर. आता प्रत्यक्षामध्ये जाऊनच बघू. हे बघू शकता आपण, हे श्री दिगंबर जैन निपीनाथ मंदिर. आणि श्री 1008 पंचमेरू नंदीश्वर दिगंबर जैन मंदिर. हे बघू शकता, जे बाहेर दिलेले आहे 1008, तर जे पूर्ण मंदिर कसे आहे ते इथं काचेमध्ये आहेत, बागेवरून बघू शकता आपण. आणि हे जे फोटो दिसत आहे आपल्याला, हे ज्या ज्या ऋषींनी साधना केलेल्या आहेत त्यांचे इथं फोटो लावण्यात आलेले आहे. आपण बघू शकतो, हायवे रोडनं वगैरे चालताना नागादेव ते यात्रा काढतात, तर त्यांची तपस्या साधी नसते. बघू शकता फोटोमध्ये तुम्ही. आणि खरंच बघण्यासारखं आहे. मी इथून जवळपास 5-6 वेळेस गेलेलो आहे, परंतु येण्याचा विचार प्रत्येक वेळेस करायचो, परंतु माझ्याकडे टू व्हीलर नसल्यामुळे मी मध्ये येऊ शकत नव्हतो. पण आज योगायोग, हे आपण बघू शकता, जे मेन समाधी स्थळ आहे हे त्याचं, हे मेन समाधी स्थळ आहे. हे पूर्ण पांढरं बनवलेले, हे बघा, तर पूर्ण माहिती दिलेली आहे, तर तुम्ही वाचू शकता. हे त्यांचं मेन समाधी स्थळ. आणि हे जे वर दिसतंय आपल्याला, ते कुंथलगिरी देवीचं पावन मंदिर. आता आपण तिथे जात आहोत. हे बघू शकता मित्र, हे कुंथलगिरी देवीचं जे मंदिर आहे त्याला वर जाण्याचा रस्ता पूर्ण दगडानं बनवलेला रस्ता. तो आता पूर्ण मी घेत नाही, कारण व्हिडिओ मोठा होतो आणि परत आपल्याच कमेंट असतात की व्हिडिओ दादा थोडा लहान बनवायचा. तर आता थेट आपण मंदिरातून पुढे शूट करू. श्री नंदीश्वर दिगंबर जैन मंदिर मेरू, ते बघू शकता आपण. हे बांधकाम आणि हे साईडचा परिसर. हे बऱ्यापैकी जास्त उंच नाही, परंतु बऱ्यापैकी डोंगरावरती आहे. हे आदिनाथ दिगंबर जैन मंदिर आहे.
हे बघा मंदिर बघू शकता आपण. निजासाठी आलो आपण आलो आहोत श्री कुलभूषण देशभूषण भगवान त्यांचं मेन मंदिर. तर आपण आता प्रवेश करत आहोत. तर बघू शकता आपण हे त्यांचं मेन मंदिर. जालना घ्यायला काही प्रॉब्लेम नाही. हो हो नाही गेटच्या बाहेरून. हे बघू शकतो मित्र आपण जे आतापर्यंत मला चुकीची माहिती होती की ते कुंतलगिरी देवीचं मंदिर आहे, परंतु इथे देवीचं मंदिर नसून हे पूर्ण जैन धर्माचंच देवस्थान आहे. आणि बघू शकता ज्या प्रकारे जालन्यामध्ये मुंबादेवीसाठी काचा लावलेल्या आहेत त्याप्रमाणे इथं लावण्यात आलेले आहे. आणि इथं हा व्हिडिओ संपतो. आता बघा टाईम झालेला आहे 2 वाजता आहे. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना व्हॉट्सअप करा. तरी मी शेवटी एक हां नाही नाही झालं ना आता. हे बघा आता मी 2 मिनटात तुम्हाला दाखवतो कारण इथं जास्त वेळ थांबता येत नाही. डोंगरावरती आल्यावर बाहेरचा परिसर कसा दिसतो हे बघा. जे गाव दिसतंय त्याच्या पाठीमागून जो हायवे बोललो होतो मी तो जातो. इकडे तळा वगैरे आहे. हे पूर्ण इथं सौर ऊर्जा आहे. तर धन्यवाद मित्र. आता व्हिडिओ मी इथे संपवतो.